नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्या कारणाने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले आहेत आणि शेतकरी हे आर्थिक संकटामध्ये देखील सापडलेले आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही, हे जे शेतामध्ये पाणी साचलेले या संदर्भामध्ये काय सांगाल तुम्ही? खऱ्या अर्थानं जर बघितलं तर बराच काळ पावसाने विलंब लावलेला होता, परंतु पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर पेरण्याही झाल्या। परंतु पेरण्या झाल्यानंतर आता जो 2-3 दिवसापूर्वी जो काही पाऊस झालेला आहे त्यामध्ये शेतामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि जिथं जिथं पुरासारखी परिस्थिती आहे अशी जे काही शेत आहे त्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय। खऱ्या अर्थानं आता नुकतीच खरीपाची पेरणी केलेली होती आणि कुठंतरी खरीपासाठी शेतकरी आपलं भांडवल साठवून ठेवलेलं असतं आणि ते भांडवल शेतीमध्ये ओततो आणि पेरणी करतो आणि पेरणी केल्यानंतर हा अचानक मोठ्या स्वरूपाचा जो काही पाऊस झालेला आहे तर माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्वरित जिथं जिथं ज्या शेतांमध्ये पुराचं पाणी साचलेलं होतं, पुराचं पाणी घुसलेलं होतं, मग चांदोरी सायखेडा असेल, नाशिक जिल्ह्यामधील अनेक गावं आहे, अशा गावांमध्ये आणि आमचे गाव असेल या गावांमध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। जिथं जिथं नुकसान झाले आहे तिथं त्वरित तलाठ्यांच्या मार्फत पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना त्वरित मदतीच्या स्वरूपामध्ये थोड्याफार अल्प प्रमाणात का होईना तो दिलासा द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो। आणि आता शेतकरी हे खरीपाचं पीक उद्ध्वस्त होईल आणि पुढं पीक उभा करण्याकरता शेतकऱ्याला कुठेही त्याच्याकडे काही आर्थिक सुबत्ता नसल्या कारणाने शासनाने त्वरित त्यांना मदत करावी अशी एक सरकारला विनंती आहे। शासनाने त्वरित मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। कॅमेरामन राजरत्न सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।